रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे एकादशी. तर आज मी एकादशीसाठी अशी झटपट अशी रताळ्याची खीर बनवलेली आहे. तर ही तुम्ही बघू शकता, मी अशा उन्हाळ्यातच या रताळ्याच्या पापड्या बनवून ठेवलेल्या होत्या. गूळ विलायची वगैरे सगळं टाकून त्याच्यात केलेल्या होत्या पापड्या. तर आपण आता त्याची खीर बनवूया. त्याच्यासाठी आपण आता दूध, तुम्हाला पाहिजे तेवढी जास्त खीर बनवायची असली तर जास्त दूध ठेवायचं. दूध आता हे आपण एकदम गरम उकळून घ्यायचं. बघू शकता आपण आता हे दूध एका डिशमध्ये काढून घ्यायचं आपण परत. या पापड्यामध्ये मी भरपूर गूळ घातलेला आहे. ह्या बघा पापड्या आपण असे तुकडे तुकडे करून त्या गरम दुधात टाकून घ्यायच्या. दूध गरम असल्यामुळे ह्या पापड्या एकदम अशा मऊ मऊ होतात लवकरच. थंड दुधात पण होतात, पण गरम दुधात झटपट होतात. आता मी ह्याच्यात 4 पापड्या टाकलेल्या आहेत छोट्या छोट्या. हे तूप पण टाकून घेतलं मी. त्या गरम दूध असल्यामुळे तूप पण लगेच वितळतं. ह्या बघा पापड्या अशा किती छान पापड्या आहेत. माझा एक मोठा व्हिडिओ आहे उन्हाळ्यात टाकलेला. मी अशी 2-3 बदाम पण त्याच्यात खिसून टाकले. तोपर्यंत दुधाची खीर अशी थंड होते येते. तुम्हाला जे पाहिजे ते पण तुम्ही टाकू शकता. मनुके, बदाम, काजू, केशर वगैरे सगळंच टाकू शकता. हे बघा आता हे दूध थोडंसं थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतर हाताने असं चांगलं चुरून घ्यायचं. चुरून घेतल्यानंतर एकदम अशी एकजीव मस्त खीर होते. त्याच्यात गूळ भरपूर असल्यामुळे ते एकदम गोड आहे. तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असलं तर तुम्ही आणखीन गूळ किंवा साखर टाकू शकता. बघा मैत्रिणींनो, झाली ना खीर. 1च मिनिटात तयार झाली खीर. तुम्हाला जास्त करायची असेल तर जास्त पापड्या टाका तुम्ही. बघा एकादशीची डिश खूप छान झाली. करून बघा तुम्ही पण. पापड्या नसतील केलेल्या तर ह्या वर्षीच्या उन्हाळ्यात तुम्ही पापड्या करून ठेवा. या पापड्याला काही सुद्धा होत नाही, एकदम छान राहतात पापड्या. चांगल्या वाळवून वगैरे एका डब्यात भरून ठेवायच्या, चांगल्या राहतात परत. या मग खायला. रेसिपी आवडली असली तर लाईक करा, सबस्क्राईबर करा, शेअर करा. रामकृष्ण हरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.